शिवराय आणि दुर्ग हे महाराष्ट्राचे अतीव जिव्हाळ्याचे विषय. शिवरायांनी रायरेश्वर, तोरणा, राजगड या दुर्गांच्या मदतीने स्वराज्य वाढवत नेले आणि महाराष्ट्र घडवला. सह्याद्रीतील दुर्गांच्या मदतीने स्वराज्यभोवती फोफावलेल्या 5 शायांना झुगारून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली व प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढवत नेली. 400 वर्षापूर्वी शिवरायांनी आपल्या केवळ 50 वर्षाच्या कारकिर्दीत प्रेरणादायी असे कार्य केलं. त्यामुळे त्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्यच आहेत. शिवरायांप्रमाणे साधारण 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्राला ज्ञात असलेली प्रथम राजसत्ता सातवाहन या ठिकाणी दुर्गांच्या सहाय्याने राज्य करत होती. सातवाहन राजसत्ता काळामध्ये महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गड किल्ल्यांचे 7 चढले, तर नंतरच्या राज्यकर्त्यांनी त्याला पैलू पाडले. सारा सह्याद्री टप्प्याटप्प्यावरील गडकोटांनी सजला. काळाच्या ओघात काही किल्ले विस्मृतीस गेले. त्यातला एक दुर्ग म्हणजे सिंधुळा. दुर्ग संपदेचा अभ्यास करायचे ठरवले तर मड, पारगाव आणि जुना माळशेज घाटाच्या मोक्याच्या ठिकाणी उभा असलेल्या या दुर्गाची दखल घ्यावीच लागेल. स्थानिक लोक या सिंधुळा दुर्गाला संग्रामदुर्ग असेही म्हणतात. सातवाहन यादव यांचे राज्य गडावर नांदले, पण त्यानंतर पारतंत्र्यात आणि विस्मरणात गेलेला हा गड एकदम चर्चेत आला तो थेट इसवी सन 1637 मध्ये. ज्या दुर्गांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला त्यामध्ये सिंधुळा दुर्गाचा समावेश होता. या गडाला भेट द्यायची असल्यास नगर कल्याण महामार्गावर असलेल्या मड, पारगाव खिंडीतून पुढे खुबी फाट्याकडे यावे लागते. तर कोकणातून येणाऱ्यांसाठी माळशेज घाट चढून वर खुबी फाट्याकडे यावं लागतं. खुबी फाट्याच्या इथे जवळच पिंपळगाव जोगा धरणाला लागून डाव्या हाताला माऊली हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागून एक रस्ता या सिंधुळा गडाकडे जातो. या खिंडीच्या अलीकडे आपल्याला डाव्या बाजूला हटकेश्वराची डोंगर रांग, तर उजव्या बाजूला कुकडी नदीचे एक जलाशय दिसते. तर खिंड ओलांडून खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला पिंपळगाव जोगा धरण, तर त्या पाठीमागे हरिश्चंद्रगडाचा संपूर्ण कातळ दिसतो. तर डाव्या बाजूला सिंधुळा किल्ल्याचा मोठा खडक दिसतो. पिंपळगाव जोगा धरण हे हरिश्चंद्रगडावरील उगम पावणाऱ्या 3 नद्यांपैकी एक असलेल्या पुष्पावती नदीवरती बांधले गेले आहे. याच पिंपळगाव जोगा धरणाच्या एका भिंतीवरून एक वाट खिरेश्वर गावात जाते. इथून टोलारखिंडी मार्गे आपल्याला तसेच जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगडावरती जाता येते. मात्र आज आपली पावले जाणार आहेत सिंधुळा गडावरती. हरिश्चंद्रगडाला मिळालेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे जवळच असलेल्या या सिंधुळा गडाकडे दुर्गप्रेमींची पावले क्वचितच वळतात. हरिश्चंद्रगडाच्या आसपास असलेला माळशेज घाट, काळू वॉटरफॉल, जुन्नर दरवाजा, खिरेश्वर, पिंपळगाव जोगा धरण या सर्व प्रसिद्धीस आलेल्या ठिकाणांमुळे जवळ असलेल्या या सिंधुळा गडावरती फार लोक जात नाही. सातवाहन काळापासून जुना माळशेज घाट आणि कुकडी नदीच्या खोऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि या घाटवाटेला संरक्षण देण्यासाठी पुराण पुरुषाप्रमाणे उभा असलेल्या या दुर्गाला आणि विस्मृतीस गेलेल्या या दुर्गाला आज आपण भेट देणार आहोत. माऊली हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मळलेल्या पायवाटेने आपण गडावरती साधारण 2.5 ते 3 तासामध्ये पोहोचतो. पायवाटेने पुढे गेल्यावर प्रथम काही जंगलाचा भाग पार करून आपण एका पठारावरती येऊन पोहोचतो. पठारावरती अनेक ठिकाणी दिशादर्शक आणि केशरी रंगाच्या रिबीन लावलेल्या आहेत. यांचा मागोवा घेत पुढे गेल्यानंतर मड पारगावातून गडाच्या बाजूने गेलेली बैलगाडीची पायवाटेने पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक वाट जंगलात जाते. जंगलातून जाणारी वाट खड्या चढायची आणि दमछाक करणारी आहे. ही वाट आपल्याला सिंधुळा गडाला लागून असलेल्या
कातळापाशी येऊन पोचवते. या डोंगर धारेवरती पोचल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला कुकडी नदीचं खोरं, हडसर, निमगिरी, हनुमंतगड, चावंड, शिवनेरी आणि नाणेघाटाचा काहीसा परिसर दिसू लागतो. तर याच डोंगर धारेवरती उंचावरती आल्यावरती आपल्याला उजव्या बाजूला पिंपळगाव जोग धरण, हरिश्चंद्रगडाचं डोंगर रांग आणि मागच्या बाजूला हाटकेश्वराची डोंगर रांग दिसते. सिंधोळाच्या डोंगराला किंवा सिंधोळाच्या खडकाला उजव्या बाजूला ठेवून डाव्या बाजूची पायवाटेने आपल्याला सिंधोळाची खडी चढाई करावी लागते. पाठीमागं उजव्या बाजूला लागूनच हरिश्चंद्रगडाचा बाले किल्ला दिसतोय आणि त्याच्या पाठीमागचा भैरवगड वगैरेचा प्रदेश, खाली पिंपळगाव जोग धरण. इकडं जर आलं तर या बाजूला आपल्याला मागे हटकेश्वरचं जे आपण म्हणतो नॅचरल ब्रिज येते, कुकडी नदीवरती झालेला जलाशयाचा प्रकल्प, या साईडला हडसर, या साईडला इथे जो दिसतोय तो निमगिरी हनुमंतगड, याच्या मागं कुकडी नदीचं उगम जे आहे कुकडेश्वर, त्याच्याच बाजूला आतमध्ये कुठेतरी चावंड किल्ला आहे. या साईडला उजव्या बाजूला नाणेघाट आणि जीवधन हा आहे भोजगिरी. बरोबर आपल्या सिंधोळा किल्ल्याच्या डाव्या बाजूला भोजगिरी, असा सगळा एरिया इथून दिसतो. आणि जवळपास आता एक दीड तास झाला मी चालतोय. मध्येच खडी चढाई आहे, पहिले साधं पठारे साध्या चढायचं. आता मी या किल्ल्या गडाच्या खडकाला लागलोय. गडाचा जो खडक याला उजव्या बाजूला धरून डाव्या हाताने आपण गडीत जायचं. त्याच्या रस्ता एकदम निमुळत आहे, खाली दरी आहे, नीट चालायचं. डोंगर धारेवरून डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर एक घळ दिसते. या घळीमध्ये जीर्ण झालेली गुहा आणि या घळीतून वरती जाणारा प्राचीन पायरी मार्ग आपल्याला त्याचे अवशेष पाहायला मिळतात. सन 1818 इंग्रजांनी या घळीतून वरती जाणाऱ्या पायरी मार्ग सुरुंग लावून फोडून काढले. या घळीतून वरती आपल्याला जाता येत नाही. या पायवाटेच्या अलीकडेच एक दुसरी पायवाटेकडे फुटती. डोंगराला पूर्ण या घळीला जाणाऱ्या वरचा रस्ता फुटलेला आहे. या पूर्ण डोंगराला वळसा घालून एक रस्ता गडावर जातो, त्या रस्त्याने वरती जाता येतं. पूर्ण गोल फिरायचं. आपण चाललोय आता, वळसा घालतोय. दिसली पायवाट, त्या पायवाटेतून आपल्याला पुढे जायचं. वाट एकदम मिसळी, एका साईडला दरी, एका साईडला वाट. व्यापार भरभराटीला येत असतानाच व्यापारी मार्गाची गरज ओळखून सातवाहन राजांनी अनेक ठिकाणी घाटवाटांची निर्मिती केली. त्यात कोकणामध्ये महाड, दाभोळ, राजापूर, कल्याण या ठिकाणी त्या काळात मोठी बंदरे निर्मित झाली होती. सह्याद्रीमध्ये कोकण आणि देशाला जोडणाऱ्या घाटवाटा त्या काळी अस्तित्वात आल्या. त्यातील सर्वात प्रसिद्ध म्हणजे नाणेघाटाचा मार्ग. नाणेघाट त्यांच्या मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या जुन्नरच्या जवळचा. आज ज्याप्रमाणे महामार्गावरती टोल लावून कर वसूल केला जातो, त्याचप्रमाणे त्या काळात या व्यापारी घाट वाटांवरती व्यापारी कर वसूल केला जात असे. हेच राज्याचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन देखील असत. व्यापारी मार्गांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सातवाहनांनी अनेक दुर्ग सह्याद्रीच्या डोंगरात वसवले.
सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सुवर्ण स्वप्नच म्हणावं लागेल. कारण सह्याद्रीमध्ये आणि त्यांच्या उपरांगांमध्ये घाटवाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी जे दुर्ग वसवले गेले, त्यावर त्यांनी खोदीव पायऱ्या, देवड्या, प्रवेशद्वार, तटबंदी, अनेक लेण्या आणि मुख्य म्हणजे सप्तमातृका म्हणजेच पाण्याच्या टाक्या खोदल्या. उत्तरेत निष्कासित केलेल्या बौद्ध अनुयायांना आणि भिक्खूंना सातवाहन राजांनी त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता आणि त्यांच्यासाठी अनेक लेण्या सह्याद्रीच्या आणि त्यांच्या उपरांगामध्ये खोदल्या. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही भारतातील सर्वात जास्त लेण्या पाहायला मिळतात. हे सारं काही सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला अनुभवायला मिळतं. गडाला संपूर्ण वळसा घालून पाठीमागून गडावरती जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावरती आपल्याला गडाच्या कातळामध्ये प्राचीन काळात खोदलेल्या लेण्या किंवा गुफा पाहायला मिळतात. त्याच पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत. याच वाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला या घडीमध्ये हनुमानाचे आणि गणपतीचे शिल्प कातळात कोरलेले पाहायला मिळते. गडीतून वरती आलं आपण, इथे गणेशाचं आणि हनुमंताचं शिल्प दिसतंय. सन 1818 मध्ये सह्याद्रीतील सर्व गडकोटांवरती जाणाऱ्या पायवाटा इंग्रजांनी सुरुंग लावून फोडून काढल्या. त्यामध्ये या सिंधोळा गडावरती जाणाऱ्या या पायवाट्याने बनवलेल्या प्रवेशद्वाराचे भग्नावशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. गडाची तटबंदी इथे पाहायला मिळते. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावरती आपण गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचतो. इथे आपल्याला सप्तमातृका, तटबंदीचे काहीसे अवशेष आणि गडावरून दिसणारा प्रदेश निहाळता येतो. आणि इथूनच पुढे गडाच्या वाटेला वळसा घालून आपण गडाच्या बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचतो. गड माथा फारसा विस्तृत नसला तरी इथून नजरेच्या टप्प्यात येणारा प्रदेश मात्र खूप मोठा आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या अगोदर जे विराट रूपाचे दर्शन केले त्याचप्रमाणे इथे दिसणारे दृश्य आहे. हरिश्चंद्रगडाचे रूप निहाळावे तर याच गडावरतून. त्याच्या खाली असणारे पुष्पावती नदीवर बांधलेले पिंपळगाव जोगा धरण, अड्राईचे जंगल, माळशेज घाटात उतरणारे रस्ते, नाणे घाटाचा परिसर, कुकडी नदीचे खोरे, नाणे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले दुर्ग, हटकेश्वर डोंगररांग, गणेश खिंड, असा सारा काही परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. हे सर्व पाहून थक्क व्हायला येते आणि आपण पाहतच राहतो. महाराष्ट्राला घडवले ते शिवरायांनी, तर महाराष्ट्राचे निर्माते ते सातवाहन राजे. त्यांचे इतिहास मात्र आज विस्मरणात गेला आहे. सातवाहनांची राजधानी होती ती गोदाकाठी वसलेले प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण, तर उपराजधानी होती जीर्णनगर आजचे जुन्नर. दंडकारण्यातील अश्मक जनपद या नावाने त्या काळी महाराष्ट्राची ओळख होती. अश्मक जनपदामध्ये नाशिक्य म्हणजे नाशिक, निधिनिवास म्हणजे नेवासे, कुंतल कोल्हापूर, गोमंतक म्हणजेच गोवा, विदर्भ, अपरांत म्हणजे कोकण, गोपराष्ट्र या नगरांची निर्मिती त्यांच्या काळात झाली. सातवाहनांच्याच कार्यकाळामध्ये ग्रीक व्यापाऱ्यांची एक टोळी गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरती येऊन राज्य करायला लागली. ती शकांची टोळी. शक व्यापार करायला आले होते परंतु राज्य करायला लागले. त्याही काळी या परकीय शकांच्या आक्रमणापासून दुर्गांच्याच मदतीने शकांचा राजा नहापान याचा पराभव सातवाहन राजा गौतमीपुत्र सतकर्णी याने नाशिक जवळील गोवर्धन या ठिकाणी केला.
तसा शिलालेख नाशिकमधील एका लेणीत आपल्याला पाहायला मिळतो. ज्या दिवशी त्यांनी नहापान या शकाचा पराभव केला तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. याची आठवण म्हणून आज आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करतो आणि शालिवाहन शक सातवाहनांनी सुरू केले ते याच दिवशी. या घटनेची साक्ष देणारा विजयस्तंभ गोदाकाठी वसलेल्या पैठण नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या मातीत पिकणारे धान्य, मसाले, रेशीम त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. व्यापार भरभराटीला येत असतानाच व्यापारी मार्गाची गरज ओळखून सातवाहन राजांनी अनेक ठिकाणी घाटवाटांची निर्मिती केली. त्यात कोकणामध्ये महाड, दाभोळ, राजापूर, कल्याण या ठिकाणी त्या काळात मोठी बंदरे निर्मित झाली होती. सह्याद्रीमध्ये कोकण आणि देशाला जोडणारे घाटवाटा त्या काळी अस्तित्वात आले. जुना माळशेज घाट आणि नाणे घाट यांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला संरक्षण देण्यासाठी या मोक्याच्या ठिकाणी या सिंधोळा गडाची किंवा सिंधोळा दुर्गाची निर्मिती करण्यात आली. हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाईचं शिखर, हरिहर, त्र्यंबकगड, राजगड, तोरणा, रायगड, वासोटा यांसारख्या गडकोटांवरती दुर्गप्रेमींची नेहमी गर्दी असते. परंतु आडवाटेवर असणाऱ्या आणि विस्मृतीस गेलेल्या अशा अनेक गडकोटांना आपण भेट देणे आवश्यक आहे. प्रसिद्धीस असलेल्या इतर गडकोटांप्रमाणे या विस्मृतीत गेलेल्या व आडवाटेवर असणाऱ्या याही दुर्गांनी तितकीच महत्त्वाची कामगिरी इतिहासात केली आहे. हरिश्चंद्रगड आणि माळशेज घाटापासून जवळ असलेल्या तसेच जुन्नर परिसरात असलेल्या या गडाला नक्कीच एकदा भेट द्या.